कधी कधी ते लो इंटरनेट दाखवतं ना, ते रेकॉर्डिंगला बी थोडं हे लागतं. बघा आता यामध्ये इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, विद्युत धारेचे परिणाम, यात एक क्वेश्चन विचारलाय पहिल्यांदाच. How do we decide that a given material is a good conductor of electricity or is an insulator? प्रश्न काय विचारलेला आहे की आपण एखादा जो पदार्थ असतो तो गुड कंडक्टर आहे का बॅड कंडक्टर आहे त्याचा अर्थ असतो, त्याला इन्सुलेटर बी म्हणतात, दुर्वाहक. की तो गुड कंडक्टर आहे का बॅड कंडक्टर आहे हे आपण कशाच्या आधारे ठरवतो, असा प्रश्न विचारलेला आहे. इथं काय केलं, फक्त गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑर इज एन इन्सुलेटर असं दिलेलं आहे. दुर्वाहक हा एक शब्द त्यासाठी वापरतात, पण आपण त्याला बॅड कंडक्टर असे म्हणू. मग हा कशाच्या आधारे ठरवला जातो, एखादा पदार्थ सुवाहक आहे का दुर्वाहक आहे. मग आता सुवाहक पदार्थ आणि दुर्वाहक पदार्थ यातला एक मेन फरक असतो. कोणता फरक असतो? मागच्या वर्षीच्या पुस्तकाचा उल्लेख होता की समजा आता हा एक लोखंडी रॉड आहे आणि ही एखादी काचेची पट्टी आहे. एक आहे लोखंड, एक आहे काच. पण काय असतं की जे गुड कंडक्टर असतात त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात आणि हे इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या दिशा अशा दाखवल्या. मागच्या वर्षीची आकृती तुम्हाला आठवेल, मी थोडी मोठी काढतो. समजा काय केलं त्याने, असं गोल दाखवले होते. इलेक्ट्रॉन आहेत आणि हे त्याच्या इलेक्ट्रॉनची डायरेक्शन आहे. जोपर्यंत यामधून इलेक्ट्रिक वाहत नाही तोपर्यंत हे इलेक्ट्रॉन काय असते तर वेगवेगळ्या दिशेला विस्तारलेले असतात. आणि एकदा त्यातून करंट पास झाला की इलेक्ट्रॉन काय करतात, लगेच विद्युत धारा वाहून नेण्याचं काम करतात. इलेक्ट्रिसिटी जाण्यासाठी ते लगेच तयार होतात. म्हणजे मधले इलेक्ट्रॉन हे त्याला कारणीभूत आहेत, त्याच्यासाठी इलेक्ट्रिक फ्लोसाठी, विद्युत धारा वाहण्यासाठी. आता दुसरं असं असतं की एखादा बॅड कंडक्टर असेल किंवा इन्सुलेटर असेल, त्यामध्ये मात्र एक तर इलेक्ट्रॉन नसतात, जरी असेल तर त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये रेजिस्टन्स असतं, विरोध असतो इलेक्ट्रॉन वाहनाला. मग याचं जे काही उत्तर आहे की ज्याच्यामध्ये एकदम लो इलेक्ट्रिक रेजिस्टन्स असतं, लो इलेक्ट्रिक रेजिस्टन्स म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, अत्यंत लो इलेक्ट्रिक रेजिस्टन्स आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन वहनासाठी खूप कमी प्रमाणामध्ये विरोध होतो अशा जे गुड कंडक्टर असतात त्यामध्ये. आणि जे बॅड कंडक्टर असतात त्यामध्ये मात्र हे इलेक्ट्रॉनचं जे काही किंवा इलेक्ट्रिकली करंट जो आहे तो फ्लो होण्यासाठी त्याला खूप मोठे का असतात असे रोध असतो मध्ये, त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे त्याला आपण म्हणू की जास्त प्रमाणामध्ये काय असतो, रोध असतो. म्हणजे हाय इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स असतो कशात, बॅड कंडक्टर मध्ये. गुड कंडक्टर आणि बॅड कंडक्टर मधला तो फरक बघा. आता गुड कंडक्टर मध्ये काय असतो, अत्यंत लो आणि ज्याला आपण म्हणतो की बॅड कंडक्टर किंवा ज्याला म्हटलं आहे इन्सुलेटर, ह्या इन्सुलेटर मध्ये काय असतं, हाय रेजिस्टन्स असतं. पण हे रेजिस्टन्स कशावर डिपेंड आहे, मी तुम्हाला जेव्हा सांगितले रेजिस्टन्स
यामधले इलेक्ट्रॉन फ्लो होण्यासाठी अत्यंत लो रेजिस्टन्स असतं. म्हणजे इलेक्ट्रॉन ज्यावेळेस फ्लो होतात त्यावेळेस त्यांना विरोध फार कमी होतो गुड कंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन वाहत असताना. आणि जे बॅड कंडक्टर असतात एक तर त्यामध्ये इलेक्ट्रॉनचं प्रमाणच फार कमी असतं आणि मग त्यालाच म्हटलेलं आहे की त्यात हाय रेजिस्टन्स असतं, त्यात इलेक्ट्रॉनचा फ्लोच होत नाही. आणि इलेक्ट्रॉन फ्लो न झाल्यामुळे यातून विद्युत धारा अत्यंत कमी प्रमाणात, मग आपण ज्याला म्हणतो की वाहतच नाही, यातून इलेक्ट्रॉन्स वहन होत. पण आजच्या प्रश्नाचं उत्तर येईल की हाऊ डू वी डिसाइड that a given material is a good conductor of electricity or is an insulator. आपल्याला त्यात सांगावं लागेल, काय सांगावं लागेल की आपण कशाच्या आधारे ठरवत होतो की इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स त्याला कारणीभूत आहे. इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स म्हणजे इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स कशाला म्हणतात? दूरवाहक म्हणजे त्यातला करंट, विद्युत धारा वाहण्यासाठी होणारा रोध. मग विद्युत रोध कसा आहे त्यात असणारा? एखाद्या पदार्थातून विद्युत धारा वाहताना त्याला होणारा रोध त्याला कारणीभूत असतो आणि त्या रोधावरून आपण ठरवतो की संबंधित पदार्थ हा गुड कंडक्टर आहे का इन्सुलेटर आहे. म्हणून मटेरियल विच हॅज व्हेरी लो इलेक्ट्रिक रेजिस्टन्स इज कॉल्ड अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि मटेरियल विच हॅज हाय इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स इज कॉल्ड एन इन्सुलेटर ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजेच त्याला काय आहे की इट्स रेजिस्टिव्हिटी किंवा इट्स रेजिस्टन्स त्याला काय आहे कारणीभूत असतं. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल की ड्यू टू इट्स रेजिस्टन्स, ड्यू टू इट्स रेजिस्टन्स हे त्याला कारणीभूत आहे. आपण एखादा पदार्थ विद्युत दुर्वाहक आहे का विद्युत सुवाहक आहे हे कशाच्या आधारे ठरवत होतं, तर त्या पदार्थामधला इलेक्ट्रिकल रेजिस्टिव्हिटी त्याला कारणीभूत आहे, हे लक्षात ठेवायचं. कारण गुड कंडक्टर आणि बॅड कंडक्टर किंवा गुड कंडक्टर आणि इन्सुलेटर कशाला म्हटलं आहे? ज्याच्यामध्ये लो रेजिस्टन्स असतं ते गुड कंडक्टर असतं, ज्याच्यामध्ये हाय रेजिस्टन्स असतं त्यात इन्सुलेटर असतं. म्हणजे हे रेजिस्टन्स त्याला कारणीभूत आहे. त्याला रेजिस्टन्स म्हणजे त्याला आपण विरोध म्हणतो, विरोध. आणि मराठीमध्ये त्याला दुसरा शब्द असतो रोध. हा शब्द बघा, रोध. रेजिस्टन्स म्हणजे काय? रोध. त्याला रोध हा शब्द आहे मराठी मधला. जसा आता एक विरोध असतो का तसा इलेक्ट्रॉन वहनाला जो विरोध करतो त्याला रोध हा शब्द यूज केलेला आहे फिजिक्स मध्ये. सर म्हणजे एखाद्या इन्सुलेटर मध्ये सगळे पॉझिटिव्ह चार्ज असले म्हणजे ते रेजिस्टन्स का? त्यात इलेक्ट्रॉन वहनासाठी सगळ्या ठिकाणी इलेक्ट्रॉन वहनासाठी जे मदत करणारे पार्टिकल्स असतात मधले, त्याला विद्युत अणू वगैरे असं म्हटलेलं आहे. मग आता काय असतं की जे गुड कंडक्टर असतात का, तर त्यामध्ये रोध कमी असतो, इलेक्ट्रॉन वहनासाठी विरोध फार कमी होतो. आणि जे इन्सुलेटर असतात त्यातून इलेक्ट्रॉन वहनासाठी खूप मोठा रोध होतो, मग त्यातून विद्युत धारा वाहत नाही. आता जर दुसरं एक उदाहरण जर आपण घेतलं की एखादा रोड असेल, डांबरी रोड आणि नुसत्या खडीचा रोड, याच्यावरून जर आपण सायकल चालवायला सुरुवात केली तर जो खडबडीत रोड असतो त्याच्यावर काय होतं, सायकलच्या टायरला खूप मोठा रोध करतात, विरोध करतात ती खडी जाण्यासाठी. तो जायचा प्रयत्न करतो पण तो फास्ट जात नाही. आणि जर तो मऊ रोड असेल, चांगला असेल, तर त्यातून आपली सायकल एकदम फास्ट जाते. म्हणजे काय झालं, तिला विरोध कमी झाला सायकलच्या प्रवाहाला. दुसरं आणखी एक असंच उदाहरण सांगता येतं की एखाद्या रोडवरून निवांत असताना सायकल चालवताना आणि गर्दीच्या ठिकाणी सायकल चालवताना आपल्याला एक अडचण येते. जिथं चांगल्या प्रकारे रोड बी आहे आणि गर्दी अजिबात नाही तिथून आपण सायकल सहज घेतो, म्हणजे आपल्या सायकल चालवण्यासाठी तिथं रोध फार कमी होतो, मग आपली सायकल ही चांगल्या प्रकारे जात असते. आणि जिथं एखादी गर्दी असेल तर आपल्या सारखं ब्रेक लाव थांब, ब्रेक लाव थांब असं करत करत जावं लागतं आणि आपली सायकल मग इतकी फास्ट जात नाही. मग ते बॅड कंडक्टर आपण त्याला असं म्हणतो. आपली सायकल म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रॉन म्हणायचं. मग काय असतं की
जेवढे बी विद्युत सुवाहक आहेत, जे काही गुड कंडक्टर आहेत, यांच्यामध्ये काय असतं की रेजिस्टन्स फार लो असतं इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाला, आणि जे इन्सुलेटर असतात त्यांच्यामध्ये काय असतं, हे रेजिस्टन्स हाय असतं. म्हणजे हे रेजिस्टन्स वरूनच आपण ठरवतो की ज्यांचं रेजिस्टन्स लो आहे त्यातून विद्युत चांगली वाहते, ज्यांचं रेजिस्टन्स हाय आहे त्यातून विद्युत काय होते, कमी वाहते. आता काय होतं, लो आणि हाय ह्या दोन शब्दाचं आपल्याला उलट वाटतं की वाटतं हाय रेजिस्टन्स, हाय जरी असेल तर विरोध जास्त त्याचा अर्थ होतो. म्हणून हाय रेजिस्टन्सचा अर्थ काय असतो की त्यातून तुम्हाला विरोध फार तीव्र आहे त्या इलेक्ट्रॉनच्या वहनाला, मग ते असतात इन्सुलेटर. म्हणून रेजिस्टन्सच त्याला कारणीभूत आहेत आपल्याला कशासाठी, की एखादा पदार्थ हा गुड कंडक्टर आहे का इन्सुलेटर आहे ठरवण्यासाठी. आणि त्यालाच मग रेजिस्टन्सला रेजिस्टिव्हिटी असंही म्हटलं जातं कंबाईन मध्ये, दोन असल्यामुळे ड्यू टू इट्स रेजिस्टिव्हिटी असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजेच त्यांचे जो पदार्थ असतो त्यात होणारा विरोध जो असतो ते विरोधावर अवलंबून आहे की संबंधित पदार्थ दूरवाहक आहे का सुवाहक आहे, अशाचा अर्थ असतो. लक्षात आलं का? सांगितलं लक्षात आलं का अमृता? हो सर. बाकी आणखी प्रश्नाचं उत्तर लक्षात जाते हे? ऋतुजा, कादे आहेत का ते ऑनलाईन, का नुसतं लावून दिलंय? आहेत आहेत. ओके, आता आपण पुढचा प्रश्न बघू. म्हणजे आता याच्यात आपल्याला काय नाही, फक्त काय केलं होते, पहिला प्रश्न विचारला होता की पदार्थ विद्युत सुवाहक आहे की दुर्वाहक आहे हे आपण कशाच्या आधारे ठरवतो, असा प्रश्न होता की हाऊ डू वी डिसाइड दॅट अ गिव्हन मटेरियल इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑर इज एन इन्सुलेटर, असा प्रश्न आहे. मग त्या इतक्या मोठ्या चर्चेतून फक्त काय लक्षात आलं की त्याची रेजिस्टिव्हिटी कारणीभूत असते, त्याला विद्युत रोध किंवा त्याला रोध हा कारणीभूत असतो. एखाद्या रोधावरून आपण ठरवू शकतो की तो पदार्थ गुड कंडक्टर आहे का बॅड कंडक्टर आहे. म्हणजे इट्स रेजिस्टन्स म्हणू शकतो किंवा ड्यू टू इट्स रेजिस्टिव्हिटी असं म्हणू शकतो. एखाद्या पदार्थामध्ये जर लो रेजिस्टन्स असेल तर तो गुड कंडक्टर असतो, हाय असेल तर तो इन्सुलेटर असतो किंवा बॅड कंडक्टर असतो. या प्रश्नाचं उत्तरामध्ये काय सांगता येईल, इट्स रेजिस्टन्स असं आपण म्हणू शकतो. म्हणजे त्यांचा रेजिस्टन्स वरून आपण ठरवू शकतो. पण हे रेजिस्टन्स काय असतं सांगण्यासाठी तुम्हाला थोडं मागचं सांगितलं मी. रेजिस्टन्सला मराठीमध्ये रोध म्हणतात. आपल्या भाषेमध्ये आपण त्याला विरोध म्हणतो, विरोध, पण हा रोध असतो. हा शब्द आपल्याला नेहमीच येणार आहे, रेजिस्टन्स. आणि आकृतीमध्ये मागच्या वर्षी दिलं का, रेजिस्टन्स दाखवण्यासाठी असं करायचे असतं, असं चिन्ह असलं की त्याला रेजिस्टन्स म्हणायचे. म्हणजे त्यातून विद्युतधारा जाण्यासाठी खूप वेळ लागतो, कारण काही काही पदार्थ असे करतात. जसं आता शेगडीची कॉईल असते, त्या कॉईल मधून विद्युतधारा वाहत असते, पण विद्युतधारा वाहत असताना त्यातल्या इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाला बराचसा विरोध होतो, कारण ते नायक्रोम पासून तयार केलेली तार असते शेगडीची इस्त्रीची कॉईल. मग त्यातून ज्यावेळेस इलेक्ट्रॉन वहन होतात त्यावेळेस ते काय होतं, तर इतर अणूवर, इतर ऍटमवर सारखे असे आदळत राहतात रोध असल्यामुळे, आणि त्याचा परिणाम म्हणून ती कॉईल लाल होते. इलेक्ट्रॉनचा तर फ्लो आहे पण अत्यंत कमी प्रमाणामध्ये, आणि जे वायर प्लास्टिक असतं त्यात इतका रोध असतो की इलेक्ट्रॉन त्यातून जाऊ शकत नाही, मग ते जागेवरच थांबतो, मग ते तापत नाही. पण असे काही काही पदार्थ असतात की शेगडी मधली कॉईल, इस्त्री मधली कॉईल, त्या कॉईल मधून विद्युत धारा तर वाहते, पण ती इलेक्ट्रॉन असे स्लो म्हणजे त्यांना खूप रोध होत जात असताना, मग ते इलेक्ट्रॉन काय असते तर इतर पार्टिकल्सवर किंवा इतर ऍटमवर आदळत आदळत जात राहतं पुढे पुढे, आणि त्याचा परिणाम म्हणून ती तार तप्त होते, हे लक्षात ठेवा. त्याची माहिती मागच्या वर्षी होती. आता हे झालं क्वेश्चन नंबर 1. आता क्वेश्चन नंबर 2 की आयर्न इज ए कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता लोखंड हे काय, विद्युत सुवाहक आपल्याला माहिती आहे. बट व्हेन वी पिक अप अ पीस ऑफ आयर्न
resting on the ground, why don't we get electric shock? समजा एखादा लोखंडाचा तुकडा हा जर जमिनीवर पडलेला असेल तर त्याला उचलताना आपल्याला करंट का लागत नाही किंवा शॉक का बसत नाही जमिनीवर पडलेला असताना? कारण तो तर समजा काय आहे, कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. म्हणजे लोखंड तर विद्युत चुंबक आहे, पण खाली पडलेल्या लोखंडाच्या तुकड्याला जर आपण हाताने उचलायचा प्रयत्न केला तर त्यावेळेस आपल्याला विजेचा शॉक का लागत नाही असा प्रश्न विचारला आहे. आता काय कारण असेल? कारण त्यातून करंट फ्लो होतो का? त्याला काहीतरी एखादा करंट फ्लो झालेला पाहिजे, तरच त्याला शॉक बसेल. नुसतं जमिनीवर पडल्यानंतर बसणार नाही. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन स्थिर असतात. हा, स्थिर असतात. त्यांना फ्लो करण्यासाठी कशाची गरज असते? आपल्या एखाद्या इलेक्ट्रिक करंटची गरज असते. त्यात इलेक्ट्रिक करंट दिल्याशिवाय तो फ्लो होत नाही. त्यातले इलेक्ट्रॉन, असे इलेक्ट्रॉन इकडे तिकडे पळत असतात. एकदा त्यांना करंट दिला की त्यातले इलेक्ट्रॉन लगेच फ्लो होतात आणि मग आपला शॉक बसू शकतो. तर ते दिले ठिकाणी की कारण काय सांगतं ठिकाणी की त्यातले जे इलेक्ट्रॉन्स आहेत की एनी इलेक्ट्रॉन करंट ऍट दॅट टाइम, म्हणजे त्यात कसल्याही प्रकारचा इलेक्ट्रिक करंट नसतो. त्याला आवश्यक असतो इलेक्ट्रिक करंट. की इलेक्ट्रिक करंट इज नॉट पास आउट फ्रॉम इट, असं आपण त्याला म्हणू शकतो. त्यातून इलेक्ट्रिक करंट पास होत नसतो, म्हणून त्याचा शॉक बसत नाही. आणि शॉक कशाचा बसतो? ज्याच्यातून इलेक्ट्रिक करंट पास होतो त्याचा शॉक बसत असतो. एक साधं सोपं त्यातला प्रश्न होता. म्हणून आपण त्याला काय म्हणू शकतो त्या प्रश्नाचं उत्तर की इलेक्ट्रिक करंट इज नॉट पास फ्रॉम इट, असं आपण त्याला म्हणू शकतो की त्यातून इलेक्ट्रिक करंट हा जात नाही, इलेक्ट्रिक करंट त्यातून पास होत नव्हता आणि म्हणून त्यामुळे आपल्याला करंट लागत नाही, जरी तो गुड कंडक्टर असेल तरी सुद्धा. पण इलेक्ट्रिक करंट पास होण्यासाठी त्याला एखादे इलेक्ट्रिक करंटचं इन्स्ट्रुमेंट लागतं देण्यासाठी, जसं सेल असेल किंवा लाईटचा बोर्ड असेल तर त्यातून इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असतो. त्याच्यात थोडस पुन्हा मागची माहिती सांगितलेली की वी हॅव लर्न इन अर्लियर स्टँडर्ड्स अबाउट स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. एक इलेक्ट्रिसिटीचा टाईप आहे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. हे जे काही स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आहे मागच्या वस्तू होत बघा, आठवतं का हे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी? स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणतात स्थितिक विद्युत. त्याला स्थितिक विद्युत असं म्हटलेलं आहे. आता ही जी काही स्थितिक विद्युतचं उदाहरण असतं का, हे नेहमी काय करतात की समजा आपला एखादा पेन आहे, कंगवा आहे, तो डोक्यामध्ये घासला, त्यानंतर कागदाच्या तुकड्याला स्पर्श केला, ते कागदाचा तुकडा त्याला काय होतो? चिटकतो. हे उदाहरण तुम्हाला नेहमी माहित असेल. काही मुलं काय करतात, समजा एखादी पट्टी असेल, ती पट्टी डोक्यामध्ये घासतात. काही जणांच्या खिशात पॉकेटमध्ये कंगवा असतो. मुलीकडे कधी कधी शाळेमध्ये मेकअप बॉक्स बी असतो, त्यातली कंगवा असते. तर आणि असे डोक्यामध्ये घासून एखाद्या कागदाच्या तुकड्याला धरलं की ते कागदाचा तुकडा त्याकडे आकर्षित होतो. मग आता याच्या मागं कारण काय? तर त्याच्या मागचं जे कारण असतं तर त्याच्यात असतं त्या ठिकाणी काय, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज. ते काय करते तर एका पदार्थावरून दुसऱ्या पदार्थावर जाताना ते कागदाला तुकड्याला इतरांना आकर्षित करतात. म्हणून मागच्या वर्षी तुम्ही ती स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीची माहिती घेतली आहे. वी परफॉर्म व्हेरियस एक्सपेरिमेंट रिगार्डिंग निगेटिव्हली अँड पॉझिटिव्हली चार्ज ऑब्जेक्ट्स. याचे तुम्ही अनेक खूप मोठे प्रयोग केले आहेत. पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली म्हणजे काय, धनप्रभारित आणि ऋण प्रभारित वस्तूविषयी तुम्ही अनेक प्रयोग केले. तर एखादी जी काही वस्तू असते ती धन प्रभारित किंवा ऋण प्रभारित म्हणजे चार्ज त्याचा फक्त एका बाजूतून दुसऱ्या बाजूला जातो. द रिझन बिहाइंड द ऑब्जेक्ट बिकमिंग पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली चार्ज इज द ट्रान्सफर ऑफ निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू अनदर ऑब्जेक्ट. म्हणजे काय होत असतं,
की जे काही ऋण प्रभारित पार्टिकल्स असतात, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स असतात, ते काय करतात तर एका ऑब्जेक्ट वरून दुसऱ्या ऑब्जेक्ट वर जात असतात निगेटिव्हली. ते आपण बघितलेलं आहे. निगेटिव्ह चार्ज काय होतो, एका प्रांतात निगेटिव्ह चार्ज असेल तो एका पार्टिकलून दुसऱ्या पार्टिकल जातो आणि मग जात असताना त्यामध्ये एखाद्या वस्तूला आकर्षित करणं, कागद जसं त्या कांड्याकडे खेचला जातो तशा प्रकारची ती स्थिती विद्युत त्याला म्हटलेलं आहे. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी असं म्हटलं, स्थिर विद्युत थोडक्यात त्याला असं म्हणायचं एका ठिकाणी असणारी. आणि आपल्याला काय करायचं की यावर्षी थोडस आणखी त्यात माहिती बघायची की इन प्रिव्हियस स्टँडर्ड वी ऑल्सो स्टडीड अबाउट इलेक्ट्रिक करंट. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, इलेक्ट्रिक करंट विषयी पण माहिती घ्यायची. हे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी होती, पण आता इलेक्ट्रिक करंट विषयी आपल्याला माहिती घ्यायची त्याच्याविषयी. हा एकच मिनिट, हा एक कॉल आहे. आता आपल्याला यावर्षी कशाची माहिती घ्यायची, इलेक्ट्रिक करंटची माहिती घ्यायची. आणि आता ह्या चॅप्टर मध्ये, इन दिस चॅप्टर वी विल स्टडी अबाउट एन इलेक्ट्रिक करंट फ्लोइंग थ्रू अ कंडक्टिंग वायर. म्हणजे जी विद्युत वाहक तार असते त्या तारेतून जाणारी विद्युत धारा याविषयी माहिती घ्यायची. नंतर एन इलेक्ट्रिक करंट फ्लोइंग थ्रू अ रजिस्टर, म्हणजे विद्युत रोधातून वाहणारी विद्युत धारा जसं शेगडीचं कॉईल असे त्यासारखी. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनची माहिती घ्यायची. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन विद्युत प्रवर्तन त्याला म्हटलेलं आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक मोटर आहे ज्याला विद्युत चलित्र म्हणतात. आणि जनरेटर म्हणजे काय आहेत, जनित्र. जनरेटरला मराठीत जनित्र म्हणतात. मग याची माहिती या चॅप्टर मध्ये आहे किंवा या वर्षी तुम्हाला अभ्यासामध्ये आहे. या चॅप्टर मध्ये आपली जी पाण्याची मोटर असेल किंवा छोटी जी मोटर असते खेळणीतली मोटर, तर ती दोन्ही प्रकारचं कार्य करते. दोन्ही प्रकारचे म्हणजे इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटर असं दोन्ही ती कार्य करत असते. तर त्याची माहिती आहे नंतर. आता पहिल्यांदा एक ऑब्झर्वेशन साठी तुम्हाला काही इथं चित्र दाखवले तर की यामध्ये व्हॉट डू यू ऑब्झर्व इन द फॉलोइंग पिक्चर्स, विच इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट डू यू फाइंड. इथे टीव्ही दाखवलेला आहे, घरा एक फॅन दाखवलेला आहे आणि बाजूला एक काय सी, म्हणजे सी या फिगर मध्ये एक ती डोर बेल आहे ती. आणि मी जे सांगितलं की इफेक्ट ऑफ जे आहे त्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंटचे ते कोणकोणते आहेत. म्हणजे विद्युत धारा ही कशामध्ये रूपांतरित झालेला आहे. आता नंबर 1 मध्ये एक घर दाखवलं आहे. घरामध्ये काय केलं त्यांनी, टीव्ही समजा. त्यानंतर काही बल्ब आहेत. तर इलेक्ट्रिक करंट कशामध्ये फ्लो होतो पुन्हा, विद्युत धारा, तर ही लाईट मध्ये सुद्धा या ठिकाणी काय दिलेलं आहे, रूपांतरित झालेला आहे. जे करंटचा विद्युत, म्हणजे करंट म्हणजे करंट म्हणजे काय, विद्युत धारा. आणि मग ती विद्युत धारा ही प्रकाश ऊर्जेमध्ये रूपांतरित झाली, ध्वनी ऊर्जेमध्ये रूपांतरित झाली किंवा गतीज ऊर्जेमध्ये रूपांतरित झालेली असं आपण सांगू शकतो. फॅन फिरायला लागला म्हणजे विद्युत धारेचा परिणाम कशात झालेला आहे, गतीज ऊर्जेमध्ये झाला, आपण त्याला समजतो. फॅन फिरतो, कशाच्या जीवावर फिरतो, तो विद्युत धारेचा. पण विद्युत धारेचं रूपांतर कशात झालं म्हणायचं, गतीच ऊर्जेत झाला असं म्हणायचं. म्हणजे ते विद्युत धारेचे वेगवेगळे तेच परिणाम आहेत की एक विद्युत धारा काय होते दुसऱ्यामध्ये रूपांतरित होत असते, असा त्याचा अर्थ असतो.
तर हे तुमच्या लक्षात आलं असेल ते की ते दिलंय की कशा कशा प्रकारे विद्युत धारा एकातून दुसऱ्यामध्ये रूपांतरित होत असते, तसा एक प्रश्न विचारलेला आहे. हे रूपांतरण होतं ना मागं तुम्हाला 9वीच्या पुस्तकात होतं, एक अशी फिगर दाखवायची, मग आता ते इलेक्ट्रिक करंट आणि त्याला हे बाण करून कुठं समजा ठिकाणी त्याची पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, त्यानंतर असे अनेक प्रकारचे दाखवायचे त्याच्यामध्ये. म्हणजे विद्युत धारा ही गतीज ऊर्जेत रूपांतरित होऊ शकते, स्थितीज ऊर्जेत रूपांतरित होऊ शकते, ध्वनी ऊर्जेत रूपांतरित होऊ शकते, प्रकाश ऊर्जेत रूपांतरित होऊ शकते. विद्युत धारा ही उष्णता म्हणजे हिट मध्ये कन्वर्ट होऊ शकते. हे सगळे रूपांतरण आहेत. हे 3 आकृत्यांमध्ये 3 दाखवलेत की समजा ती प्रकाश ऊर्जेमध्ये असेल, गतीज ऊर्जेमध्ये आहे किंवा इकडं ध्वनी आहे, साऊंड मध्ये सुद्धा ती कन्वर्ट होत असते. विद्युत करंट साऊंड मध्ये बी कन्वर्ट होत असतो. डोर बेल जे आहे त्याचं उदाहरण ते आहे. जे लाईट नसेल तर घरातले बेल वाजत नाही, मग त्याला लाईट असतात. आता नवीन ज्या काही बेल आलेल्या आहेत त्या बेलमध्ये सेल असतात. कधी कधी ते सेल, पण सेल जरी म्हटलं की त्यातून त्याला करंटच प्रोव्हाइड होत असतो, हे लक्षात ठेवा. आता मात्र एनर्जी ट्रान्सफर इन एन इलेक्ट्रिक सर्किट. ट्रान्सफर होणं म्हणजे स्थानांतरण होणं. इलेक्ट्रिक सर्किटचा अर्थ असतो विद्युत परिपथ. बऱ्याच मुलांना विद्युत परिपथ नेमकं कशाला म्हणतात हे माहीत नसतं. विद्युत परिपथ म्हणजे आपल्या घरातल्या लाईटची जोडणी, ही सुद्धा एखाद्या इलेक्ट्रिक सर्किट सारखीच आहे. काही काही मुलं एखादा सेल जर त्यांना भेटला तर सेलला एक वायर जोडतात आणि एखादा छोटासा बल्ब जोडतात. ती एक छोटस सर्किटच आहे. काही मुलं करतात ना, एखादा घरातला सेल सापडला किंवा काही जणाला एखादी छोटीशी मोटर सापडते, खेळणीतली मोटर म्हणजे ज्या लहान लहान खेळण्या असतात मुलांच्या, त्यामध्ये एक छोटीशी मोटर मिळते ती. मग त्या मोटरला 2 वायर असतात. त्या वायरला काय करतात, काही काही मुलं असे एक छोटासा सेल जोडतात आणि ते सेल जोडला की समोरची मोटर फिरते. एक छोटस ते इलेक्ट्रिक सर्किट झालं. ती सुद्धा ठिकाणी काय झाले, त्याला बी सर्किट म्हणायचं, इलेक्ट्रिक सर्किटच आहे ते. मग सर्किटमध्ये कधी कधी काय करतात, काही जण त्याला बटन वापरतात, काही जण आणखी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एखादा फॅन मध्ये जोडला असतो, एखादा बल्ब मध्ये जोडला असतो. त्या सर्किटमध्ये अनेक उपकरणं जोडून ते खूप मोठं सर्किट बी तयार होऊ शकतं. म्हणून आपल्या घरात सुद्धा वायरची जोडणी म्हणजे एखाद्या इलेक्ट्रिक सर्किट सारखंच आहे ते. फक्त आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिक सर्किटसाठी जी इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केलेली आहे ती असते खांब्यावरून आलेली, मीटर मधून तिथे केलेली. आणि आपण जे स्वतः इलेक्ट्रिक सर्किट तयार करतो त्याला एखाद्याशी बाजूला बॅटरी टाकावं लागते आणि मग त्याच्याद्वारे बाकीचे त्याला इन्स्ट्रुमेंट जोडलेले दाखवावं लागतात. मग ही एनर्जी एखाद्या सर्किट मधून ट्रान्सफर कशी होते त्याबद्दलची माहिती आहे. आता हे मात्र आणखी काळजीपूर्वक तुम्हाला ऐकावं लागतं. आपल्याला एवढंच माहिती आहे की गुड कंडक्टर मधून इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड होते, एवढंच माहिती आहे. पण ती का होते, त्याला कोण कारणीभूत आहे, ती किती वेळात किती होऊ शकते, आता त्यासाठी काही स्पेशल शब्द येणार आहेत. तर प्रत्येक शब्दाची माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे. नंतरचा पॉइंट आहे एनर्जी ट्रान्सफर इन एन इलेक्ट्रिक सर्किट. हातला पहिला पॉइंट आहे एनर्जी ट्रान्सफर. एनर्जी ट्रान्सफर इन एन इलेक्ट्रिक सर्किट. इलेक्ट्रिक सर्किट मराठीत त्याला काय म्हणायचं, विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण असं म्हटलेलं आहे मराठीमध्ये. यासाठी काय केलंय तर त्यांनी एक ऍक्टिव्हिटीज दिलेली आहे. त्यासाठी काही मटेरियल यूज करायचे, कनेक्टिंग वायर्स आहेत, इलेक्ट्रिक सेल आहे, इलेक्ट्रिक रेजिस्टन्स आहेत, व्होल्टमीटर असतं, ॲमीटर असतं आणि प्लग की असते.
कोणकोणत्या इन्स्ट्रुमेंटची तुम्हाला माहित आहे? कनेक्टिंग वायर्स माहिती प्रत्येकाला. आपल्या घरातले जे वायर असतात त्याला कनेक्टिंग वायर म्हणायचं. इलेक्ट्रिक सेल सगळ्याला माहिती आहे. भिंतीवरच्या घड्याळीमधला सेल, काहीच्या चार्जिंग बॅटरी मधला सेल, मोबाईल मधल्या बॅटरी मधला जो काही मोबाईल मध्ये जी काही बॅटरी असते तो एक, किंवा कधी कधी इन्व्हर्टर साठी मोठी बॅटरी वापरतात. ते सेलचे टाइप्स आपण 8वीच्या पुस्तकात पाहिले होते. आता नंतर पुन्हा इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स ही एक नवीन शब्द यामध्ये. पण समजा ज्यांच्याकडे शेगडी असेल, कोणती शेगडी? ग्रामीण भागातली असणारी शेगडी बघितली का ती? ग्रामीण भागातली शेगडी बघितली का? हो सर. हा, जर ज्यांनी बघितलं नसेल ना त्यांनी पेज नंबर 49 वर दाखवले बघा ती एक शेगडी, आणि तिची कॉईल दाखवलेली आहे. ती कॉईल कशी असते माहिती आहे का? ती शेगडीतली कॉईल अशी गोल 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 असते, खूप मोठी असते अशी पूर्ण. ही कॉईल म्हणजे काय आहे? इलेक्ट्रिकल रेजिस्टन्सचं कार्य करतं ते. यातून करंट फ्लो होतो, पण होत असताना त्याच्या इलेक्ट्रॉनला खूप मोठं विरोध होत चालतो, आणि म्हणून ही कॉईल अशी एकदम तप्त होत असते. मग जशी समजा आपल्या तांब्याच्या तारेतून विद्युतधारा एकदम झटपट वाहते, तशी यातून विद्युतधारा झटपट जात नाही. तेव्हा थोडा वेळ लागतो इलेक्ट्रॉन पुढे जाण्यासाठी, म्हणून ती तार तप्त झालेली असते. तर 49 पेजवर अगदी त्याने ती कॉईल दाखवली कशा प्रकारे गरम झालेली आहे. तर त्याला इलेक्ट्रिक रेजिस्टन्स म्हणून याचाही युज करतात अशा कॉईलचा. म्हणजे अशी कॉईल थोडी लागते, पण हे चिन्ह काय करतात? फिगर मध्ये असं दाखवतात रेजिस्टन्स, म्हणजे हे इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स दाखवतात. अशा प्रकारची कॉईल असते, खाली रेष नसत्या, हे अशा असते. हे झाला इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. आणि व्होल्टमीटर आणि अॅमीटर तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे. व्होल्टमीटर आणि अॅमीटर बघितलं असेल ना? हो सर. हा, कुठं बघितलं बरं? सर ते आपण बोरच्या मीटर मध्ये असतं ना. करेक्ट. आपलं जे बोर असतं का, बोरचं जे स्टार्टर असतं, बोरची ती पेटी, त्याच्यावर दोन गोल असते. एक असतं व्होल्टमीटर आणि एक असतं त्यामध्ये अॅमीटर एक असतं. आणि प्रयोगशाळेमध्ये हेच व्होल्टमीटर आणि अॅमीटर हे सेपरेट असतात, असे बाजूला असतात. ते काय करतात प्रयोगशाळेमध्ये? ते अशा स्वरूपात दाखवतात. तर इथं प्लस मायनस साठी एक असतं, आणि मध्ये जेव्हा असं गोल असतं, इथं तो काटा असतो, वर असे रेषा रेषा असतात, आणि याला मग करंट जोडायचे. सेपरेट असतात हे प्रयोगशाळेमध्ये. आणि बोरच्या मीटरमध्ये काय केलं त्याने? बोरचं हे स्टार्टर असेल हे, तर वरच्या बाजूला असे दोन गोल असतात मोठमोठे, मी तर कुठतरी बटन असतं त्याचं, मग त्याला दुसरं एक बटन असतं, असं दाखवतात. हे इथे दाखवतात त्यासाठी. व्होल्टमीटर अॅमीटर तुम्ही ते बघून घेऊ शकता, ज्यांच्याकडे बोर असेल त्यांच्याकडे. तर ते याच्यापैकी आपल्याला याच्यामध्ये काय लागतं आहे की व्होल्टमीटरची आणि अॅमीटरची आवश्यकता असते. हे दोन्ही बी सेपरेट सेपरेट असतात प्रयोगशाळेमध्ये असे. यांचं काम काय असतं त्याची माहिती नंतर आहे. व्होल्टमीटर, त्यानंतर अॅमीटर आणि गॅल्व्हनोमीटर असे 2-3 मीटर असतात ते. त्यातून इलेक्ट्रिक करंट किती वाहिला आहे आणि विद्युतधारा किती अँपिअर वाहते ते यासाठी असते, तर त्याची एक माहिती असते. आणि प्लग की म्हणजे आपलं बटन. मग ही एक फिगर काढली बाजूला आता पाठीमागच्या पेजवर. आता चिन्ह सगळ्याला माहित असते. हे जे असं चिन्ह असतं ना, हे असं एक उभी रेष आणि एक छोटी रेष, हे असतं बॅटरी चिन्ह, प्लस मायनस. ही आहे बॅटरीचं साईन किंवा एखाद्या सेलचं. तुम्ही बॅटरी यूज केली की सेल, हे असं दाखवतात. व्होल्टमीटर साठी व्ही असतं गोलमध्ये, अशा प्रकारचे असतं व्होल्टमीटर. याला एक प्लस मायनस असतं, याला बी. अॅमीटर साठी बी असं गोल असतं, त्यात ए अक्षर असतं, त्याला बी असं प्लस मायनस असतं. हे असतं अॅमीटरचं साईन. प्लग की साठी काय करतात? हे अशा स्वरूपातलं चिन्ह वापरतात. हे असतं की म्हणजे बटन. हे जर असं टाकलं असेल तर त्यातून इलेक्ट्रिक फ्लो सुरू आहे, हे जर नसेल तर बंद आहे असं अर्थ असतो. समजा हे इथून इलेक्ट्रिक फ्लो चालू आहे, त्यासाठी हे बटनाचं चिन्ह आहे.
त्याला प्लग की असं म्हटलेलं आहे. आणखी त्यात जर रेजिस्टन्स वापरला असेल एखादी कॉईल तर ती अशी दाखवतात. प्लस मायनस हे याला चिन्ह असतं, यांना प्लस मायनस चिन्ह नसतं, लक्षात घ्या. याला काही प्लस मायनस नसतं, त्या तिघांना मात्र प्लस मायनस असतं. इथे मायनस हे प्लस जोड लागतं, दोन्ही प्लस प्लस जोडता येत नाही. ते ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष एखादं इलेक्ट्रिक सर्किट तयार करतो त्यावेळी गोष्ट. पुस्तकात एक इलेक्ट्रिक दाखवले तुम्हाला, इलेक्ट्रिक सर्किट दाखवलेलं आहे आणि ती आकृती अशी उभी दाखवली आहे. यात काय केलं, इथं ती बॅटरी अशी दाखवली की इथं प्लस आहे, इथं पुन्हा एक रेष आहे, पुन्हा नंतर आणखी मोठी रेष आहे, पुन्हा लहान रेष आहे. म्हणजे याचा अर्थ असा असतो की काय केलं तर दोन बॅटऱ्या जोडल्या, एकाला एक चिटकून दोन बॅटऱ्या जोडल्या, त्याचा अर्थ असतो. फक्त हे सिंगलच असतं, एक बॅटरी असं जर डबल असेल तर डबल बॅटरी जोडल्या आहे त्याचा अर्थ असतो. इथं मायनस चिन्ह, हे प्लस, इथं मायनस. नंतर आता वरच्या बाजूने काय केलेलं आहे की इथं असं हे की दाखवलं आहे, चालू आहे समजा थोडक्यात. इथं बाणाचं टोक, याचा अर्थ असतो की विद्युत धारा ही काय असते, प्लस कडून मायनस कडे वाहत असते. विद्युत धारेचा फ्लो हा प्लस कडून मायनस कडे असतो. नंतर पुढे आल्यानंतर इथं काय केलंय त्यांनी, हे जे चिन्ह आहे रेजिस्टन्स, त्याला रेजिस्टन्स जोडलेला आहे असा. रेजिस्टन्स जोडल्यानंतर त्याच्या खालीच गोल मध्ये असं ए दाखवलं आहे, म्हणजे ॲमीटर आहे. नंतर इथं एक वायर जोडून मधात व्होल्टमीटर जोडलेला आहे. यातून विद्युत धारा किती व्होल्टेजने वाहते हे दाखवण्यासाठी ज्यामध्ये हे प्लस मायनस हे दाखवलेलं आहे. आणि बाजूला काय केलं समजा, हे असं दाखवलेलं आहे यामध्ये आणखी, तर ते दोघांमधला आहे ह्या किती व्होल्टमीटर दाखवण्यासाठी इथं ए बी हा शब्द जो आहे तो महत्वाचा आहे, कारण इथल्या टोकाला ए असं नाव दिलं आहे आणि इथल्या टोकाला बी नाव दिलं आहे. म्हणजे ए पासून बी पर्यंत किती विद्युत धारा जाते आणि तिला किती वेळ लागतो त्यासाठी हे दाखवले फक्त ए बी म्हणून असं. म्हणजे याचा काही संबंध नाही, पण दाखवले त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, कारण हेच खरं एक दोन हे महत्वाचे, हे डायजेस्टने दाखवलेलं आहे. आणि मग तो हे पूर्ण असं इलेक्ट्रिक सर्किट असं कम्प्लीट केलेलं आहे याप्रमाणे. म्हणजे करंट असा जाणार आहे जिथून आणि इकडे या ठिकाणी असं येणार आहे, तो करंट. व्होल्टमीटर काय करणार, व्होल्टेज मोजणार. ॲमीटर काय करणार, त्यातून वाहणारी विद्युत धारा मोजणार, की किती विद्युत धारा त्यातून गेलेली आहे आणि किती व्होल्टेज आहे. आपण एक म्हणतो व्होल्टेज कमी झालं, व्होल्टेज कमी असेल की त्यातली विद्युत धारेचं वाहण्याचं प्रमाण अँपिअर मध्ये कमी असतं, म्हणून ते दोन्ही असतात आपल्या स्टार्टरला, ॲमीटर आणि व्होल्टमीटर. हा एक याला म्हणायचं इलेक्ट्रिक सर्किट. बरं, सगळे इलेक्ट्रिक सर्किट असेच असतात असं नाही, भाग्यातला एखादा भाग मागे पुढे असू शकतो, जास्तीचा असू शकतो, पण एक दाखवलं आहे इलेक्ट्रिक सर्किट. आता याची स्टडी कशी केलेली आहे, तत्पूर्वी इथं एक आय हा एक शब्द आहे, तर कोणता शब्द कशासाठी उपयोगात आणतात तो माहित असला पाहिजे. आता हे सगळं एकमेकाला जोडून कम्पेअर केलं आहे. यात पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे ए आणि बी मधला पोटेन्शियल डिफरन्स आहे वगैरे आहे घेतलं, तर माहिती कशासाठी कोणतं आहे ते बघायचंय. करंट साठी कोणता शब्द वापरतात ते बघायचंय. आता विद्युत धारा म्हणजे करंट, तर करंट साठी आय हा शब्द असतो. हा आय शब्द या ठिकाणी करंट साठी यूज केला असतो. पोटेन्शियल डिफरन्स साठी व्ही आहे. पोटेन्शियल डिफरन्स त्याला विभावांतर असं म्हणतात मराठीमध्ये. पोटेन्शियल डिफरन्स त्यासाठी शब्द व्ही असतो. व्ही तुम्ही पूर्ण पोटेन्शियल डिफरन्स पुस्तकात दिला शब्द तो. रेजिस्टन्स साठी आर शब्द असतो. रेजिस्टन्स म्हटलं की त्यासाठी आर हा शब्द यूज केला असतो. दिलेला नाही पण तो लक्षात ठेवायचा.
नंतर नंतर आहे तो रेजिस्टन्स साठी. आता यात नेमकं घडतं काय, पोटेन्शियल डिफरन्स कधी बी जास्त असतं प्लस म्हटलं. सर मग व्होल्टमीटर पोटेन्शियल डिफरन्स साठी व्होल्टेज जे असतं काय, अलेक्झांडर व्होल्टा त्याने ते त्याच्यात मोजलेलं आहे, त्याला ते विभवांतर त्याला म्हटलं आहे. त्याचं मी तुम्हाला सांगतो नंतर माहिती. जे व्होल्टमीटर साठी जे व्ही असतं का, तर जर ते व्ही असेल तर त्याच्यातून जे काही निर्माण होलं पोटेन्शियल डिफरन्स असतात ते व्ही मध्ये मोजतात. ते त्याचा संबंध दोघांचा, व्होल्टेजच त्याच्यामध्ये रूपांतर झाले आहे. ते आहे त्याच्यानंतर संबंध बघा. द पोटेन्शियल ऍट ए is higher than the potential at B as the point A is connected to the positive electrode of the cell and the point B to be the negative electrode of the cell. फिगर मध्ये जर बघितलं तर A चं जे पोटेन्शियल आहे तर हे B च्या पोटेन्शियल पेक्षा जास्त आहे. कारण का, ए कुठून आलेला आहे, प्लस पासून आलेला आहे. हे टोक म्हणजे कधी बी प्लस जे असतं का बॅटरीचं प्लस चार्ज, त्याचं पोटेन्शियल जास्त असतं, त्याचं पोटेन्शियल कमी असतं. म्हणून जास्त पोटेन्शियल करून कमी पोटेन्शियल करेच करंट फ्लो होत असतो. मग याचं पोटेन्शियल जास्त का आहे, कारण ते कुठं जोडलेलं आहे, पॉझिटिव्ह चार्ज. याचं पोटेन्शियल कमी काय आहे, कारण ते कुठं जोडलं आहे, निगेटिव्ह चार्ज. तुम्ही म्हणता हे प्लस कशाचं आहे, हे ॲमीटरचं प्लस आहे, हे लक्षात घ्या. हे बीचं प्लस नाही, हे कशाचं आहे, ॲमीटरचं आहे. आता प्रत्यक्ष काय होतं की आता यात एक शब्द आलाय बघा, की क्यू हा एक शब्द आलेला आहे. क्यू तो असतो विद्युत प्रभारासाठी, ज्याला म्हणतात चार्ज. चार्ज त्यासाठी शब्द वापरतात क्यू. पोटेन्शियल डिफरन्स साठी व्ही, करंट साठी आय असे शब्द लिहितो नंतर. चार्ज मराठीत त्याला नाव आहे विद्युत प्रभार. इफ अ चार्ज क्यू फ्लो फ्रॉम ए टू बी. मग आता एक विद्युत प्रभार आहे, यातून विद्युत प्रभार वाहणार आहे. विद्युत प्रभार म्हणजे चार्ज. चार्ज कोणता असतो, दोन प्रकार चार्ज असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असतात. म्हणजे हा चार्ज यातून वाहतो, विद्युत प्रभार. तर क्यू इतका विद्युत प्रभार काय झाला, ए पासून बी कडे गेला आहे. किती गेला माहित नाही, पण तो सांगितला क्यू इतका गेला आहे, आणि त्यासाठी क्यू शब्द वापरला. जसं गणितामध्ये एक शब्द यूज करतात का, तसं यामध्ये क्यू शब्द वापरलेला आहे, की क्यू इतका विद्युत प्रभार ए पासून बी पर्यंत गेला आहे. नंतर काय होतं, याच्यावर होणार कार्य किती ते काढायचंय. वर्क व्ही क्यू हॅज बीन डन ऑन क्यू व्हाईल गोइंग फ्रॉम ए टू बी. समजा आता ए पासून बी पर्यंत जाताना व्ही क्यू इतकं कार्य झालेलं आहे, असं लक्षात ठेवायचं. व्ही क्यू इतकं कार्य झालं कशापासून, ए पासून बी पर्यंत जाताना. म्हणजे ए पासून बी पर्यंत जाताना कशाचं, तर जेव्हा हा विद्युत प्रभार आहे किंवा हा जो चार्ज आहे, हा चार्ज ए पासून बी पर्यंत जाताना किती कार्य झालं, हा चार्ज इथल्या ठिकाणी, तर हा चार्ज ए पासून बी पर्यंत जाताना किती कार्य झालं, तर त्याला म्हणायचं व्ही क्यू इतकं कार्य झालेलं आहे. डब्ल्यू बरोबर व्ही क्यू असं म्हणू. आणि व्ही क्यू म्हणजे काय, ए पासून बी पर्यंत लहान असं ए बी असलेलं आहे. ए बी नाही दिले, ए बी म्हणजे एखादा विद्युत प्रभार ए पासून बी पर्यंत गेला, त्याने किती कार्य केलं, तर त्याने केलं व्ही क्यू इतकं कार्य केलं म्हणायचं. हे कधी होतं, हे 9वी मध्ये दिलं तुम्हाला, चॅप्टर नंबर 3 मध्ये. आता ते एक कार्य घडलेलं आहे. कोणतं कार्य घडलेलं आहे बघा, इथे एक वर्क झालेलं किंवा ते कार्य घडलेलं. कोणतं कार्य घडलं, की फ्रॉम फेअर डज द एनर्जी कम टू धिस वर्क. मग आता ए पासून बी पर्यंत विद्युत प्रभार गेलेला आहे.
मग विद्युत प्रभार ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी याला एनर्जी कुठून भेटलेली आहे की एक विद्युत प्रभार ए पासून बी पर्यंत गेला, यातला विद्युत प्रभार किंवा यातला चार्ज ए पासून बी पर्यंत गेला आहे, तर याला एनर्जी कशापासून मिळाली म्हणून तो ए पासून बी पर्यंत गेला आहे. जर समजा इथं हा घट नसता, इथं समजा या ठिकाणी ही बॅटरी नसती, तर यातला प्रभार, यातला या ठिकाणी आपण त्याला म्हणू चार्ज, हा ए पासून बी पर्यंत गेला असता का? नसता सर. म्हणजे याचा अर्थ काय आहे की ह्या बॅटरीमुळे त्याला काय भेटलेलं आहे, या ठिकाणी कार्य करायला क्षमता भेटली किंवा कार्य करण्याची क्षमता त्याला ह्या बॅटरीमुळे आलेली आहे. ए पासून बी पर्यंत चार्ज गेलाच नसता, पण तो गेला कोणामुळे? त्याचं कारण आहे बॅटरी. मग त्याचं उत्तर दिले पुन्हा की द सोर्स ऑफ एनर्जी इज द सेल. म्हणजे त्याचा सेल काय झाल्या ठिकाणी एनर्जी सोर्स आहे. म्हणजे ह्या सोर्समुळे हा चार्ज ए पासून बी पर्यंत गेला नाही. जरी हा सोर्सच नसता, बॅटरी जर नसती, तर त्याच्यात एनर्जी आली नसती, ते एनर्जी आली नसती, तो इथून इथपर्यंत गेलाच नसता. ते आता दिले की द सोर्स ऑफ एनर्जी इज द सेल गिव्स धिस एनर्जी थ्रू द चार्ज क्यू टू द रेजिस्टन्स वेअर वर्क व्ही क्यू इज परफॉर्म. म्हणजे काय की त्या घटाने त्या सेलने काय केलं, त्याला ऊर्जा प्राप्त करून दिली. कशासाठी? की या रोधामधून सुद्धा तो पुढे जाण्यासाठी त्याला एक ऊर्जा प्राप्त करून दिली आहे. म्हणजे आपण त्याला असं म्हणू शकतो की घटाने ही ऊर्जा विद्युत प्रभारामार्फत विद्युत रोधाला दिली. विद्युत घटामार्फत रोधाला काय केलेलं आहे, एक त्याला ऊर्जा दिलेली आहे. ती कोणामार्फत दिली? तर क्यू मार्फत दिली, विद्युत प्रभारामार्फत. म्हणजे आता ह्या सगळ्या याच्यातून फक्त एकच सांगायचं आपल्याला की चार्ज हा ए पासून बी पर्यंत गेला, तो कशामुळे कळला? व्होल्टमीटर मध्ये. व्होल्टमीटरचा काटा इकडे फिरला असेल, म्हणजे त्यातून तो चार्ज खाली आलेला आहे. पण ए पासून बी पर्यंत चार्ज येण्यासाठी त्याला एनर्जी कोणी प्राप्त करून दिली आहे? सेलने दिली आहे. हे सेलने कोणामार्फत दिले आहे? त्याला मग त्या ठिकाणी चार्ज मार्फत त्या ठिकाणी दिली. हे चार्जच या ठिकाणी विद्युत प्रभारच आहे. विद्युत प्रभार सेलमुळे निर्माण झाला आणि म्हणून ए पासून बी पर्यंत तो चार्ज खाली आला आणि मग त्याला कारणीभूत सगळं कोण आहे? एनर्जी त्याने माग हा घट आहे किंवा सेल आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच जी काही विद्युत धारा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फ्लो होत असते, विद्युत धारा म्हणजे त्यातला प्रभार असतो, त्यातला चार्ज असतो. आणि तो चार्ज नाही का, आपण चार्जिंग हा शब्द म्हणतो, चार्जिंग सुरुवात. चार्जिंग होणं म्हणजे काय? त्यातला प्रभार मध्ये कंटेन होत असतो. आणि चार्ज दोन प्रकारचा असतो, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. मग यातला पॉझिटिव्ह चार्ज हा बी पर्यंत आलेला किंवा तो चार्ज ए पासून बी पर्यंत आलेला आहे. तर ए पासून बी पर्यंत येण्यासाठी याला एनर्जी कोण दिलेली आहे? तर ती दिली आहे सेलनी. पुस्तकात मी सांगितलेलं आहे. पण आता इथं किती वर्क झालं ए पासून बी पर्यंत येण्यासाठी? तर व्ही क्यू इतकं वर्क झालं, त्याला असं म्हणतात. व्ही क्यू इतकं त्यात वर्क झालेलं आहे, असं त्याला म्हटलं आहे की व्ही क्यू इज परफॉर्म इफ द चार्ज क्यू फ्लो फ्रॉम ए टू बी in time t, that is the work is performed in time t, when during that time energy vq is given to the resistor. आता याचा अर्थ काय होतो बघा की यातला जो काही चार्ज आहे, तो चार्ज साठी कोणता शब्द आहे? क्यू आहे. तर क्यू हा जो काही विद्युत प्रभार आहे किंवा क्यू हा जो काही चार्ज आहे, हा ए पासून बी पर्यंत गेलेला आहे. कुणामुळे गेला तो? त्याला सेलने एनर्जी दिली आहे. पण ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी त्याला किती वेळ लागला? त्यांनी कार्य केलं व्हीक्यू, पण किती वेळात कार्य केलं हे व्हीक्यू? व्हीक्यू म्हणजे काय? ए पासून बी पर्यंत चार्ज गेला, ते त्यांनी कार्य केलं, पण किती वेळामध्ये केलं? आता जसं समजा तुम्ही सांगता की तुम्ही एखादा समजा तो डिस्टन्स असेल, या ठिकाणी उभा आहात आणि तुम्हाला इथून काय करायचं आहे? इथून तुम्हाला या ठिकाणी काय करायचं? समजा इथपर्यंत जायचंय. इथून इथपर्यंत तुम्ही जाणार आहात. तुम्ही इथून इथपर्यंत गेलात कशा जीवावर? समजा तुम्ही अन्न खाल्लं, त्याच्यामुळे तुम्हाला चार्जिंग झाली आणि तुम्ही इथून इथपर्यंत गेला. मग तुमचं कार्य किती झालं? तुम्ही याला हे ए स्पॉट नाव दिलं, याला बी स्पॉट नाव दिलं. तुम्ही किती कार्य केलं? ए पासून बी पर्यंत जाण्याचं कार्य केलं तुम्ही.
ते कामच केलं ना तुम्ही, समजा तुमच्या शरीराने वर्क केलं ते ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी. तुम्हाला दिली समजा एनर्जी कोणामुळे आली, तुम्ही जेवण केलं त्याच्यामुळे तुम्हाला एनर्जी आली आणि तुम्ही ए पासून बी पर्यंत गेला, पण याला वेळ किती लागला त्यासाठी टी हा शब्द आहे. ए पासून बी पर्यंत तुम्ही गेलात, हे झालं तुमचं कार्य, पण हे होण्यासाठी किती वेळ लागला, तर टी इतका वेळ लागला त्याला असं म्हणायचं. कसं ए पासून बी पर्यंत हा चार्ज इथपर्यंत आलेला आहे ठिकाणी, पण ए पासून बी पर्यंत येण्यासाठी त्याला किती वेळ लागला, तर त्यासाठी आता शब्द वापरायचा कोणता, टी हा शब्द यूज करायचा आहे. आणि मग तेच आपल्याला ठिकाणी बघायचं आहे की की ए पासून बी कडे या ठिकाणी गेला, म्हणजेच हे कार्य काय झालं आहे, टी वेळामध्ये घडलं असेल तर त्या वेळामध्ये व्हीक्यू इतकी ऊर्जा विद्युत रोधाला दिली गेली. मग व्हीक्यू इतकी विद्युत ऊर्जा आपण त्या रोधाला दिली गेली, ह्या रोधाला तेवढी ऊर्जा आपण दिली, तेव्हा त्याने आपल्याला ए पासून बी पर्यंत येऊ दिलं. तेवढी ऊर्जा आपण कशाला दिली, ह्या रेजिस्टन्सला दिली, आपण दिली या ठिकाणी, आणि म्हणून मग आपण ए पासून बी पर्यंत आलो. म्हणजे आपण जसं आता म्हणतो की ए पासून बी पर्यंत चालत गेलो, तर आपण तेवढं त्याला ऊर्जा दिली ही चालण्यासाठी, एवढ्या रस्त्याला असं आपण त्याला म्हणतो. तर ए पासून बी पर्यंत येण्यासाठी टी हा इतका वेळ लागतो. पण ठीक आहे, समजा आता काय केलं तुम्ही, ए पासून बी पर्यंत आलात, पण तुमच्या मधल्या चार्ज नेमका तो कुठे गेला मग ए पासून बी पर्यंत येण्यासाठी. पण मग काय होतं माहिती आहे का, की आपल्या चार्जचं रूपांतर हे कशात झालेलं आहे त्याचा अर्थ. तुम्ही समजा ए पासून बी पर्यंत गेलात, ए पासून बी पर्यंत गेला, टी वेळामध्ये गेलात, पण तुमच्या शरीरातली एनर्जी जी होती पहिल्यांदा ती कुठे गेली मग इथून इथपर्यंत जाण्यासाठी, तुम्ही चालण्यासाठी दिली त्याला म्हणायचं. तुमच्याकडे समजा इथं 10 कॅलरी होत्या, इथे गेली की 5 कॅलरीज तुमच्यामध्ये शिल्लक राहिल्या. त्या राहिलेल्या 5 कॅलरी कुठे गेल्या, तुम्ही इथून इथपर्यंत जाण्यासाठी तुमची एनर्जी दिली, असा त्याचा अर्थ असतो. तुमची एनर्जी तिथं खर्च केली ना, ती तुमच्या शरीरात एनर्जी कशासाठी खर्च केली, ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी. म्हणजे तुम्ही ह्या रस्त्यालाच खर्च केली ना इथपर्यंत जाण्यासाठीच. जर तुम्ही चालतच गेला नसता, तुमची एनर्जी शिल्लक राहिली, पण तुम्ही इथून इथपर्यंत चालत गेलात, म्हणजे तुमच्या शरीरातली जी काही कॅलरीज आहेत, जी काही एनर्जी आहे, ती काही खर्च झाली. ती कुठं खर्च केली तुम्ही, चालण्यामध्ये खर्च केली. कुठं चालण्यात खर्च केली, ह्या रस्त्याने चालण्यामध्ये खर्च केली आहे. तसं याच्यातली सुद्धा एनर्जी तुम्ही खर्च केलेली आहे ठिकाणी ए पासून बी पर्यंत येण्यासाठी, आणि मग ती ह्या रेजिस्टन्सला ती खर्च केली तुम्ही. रेजिस्टन्सला खर्च करणं म्हणजे कसं, रेजिस्टन्स म्हणजे सरळ रस्ता नसतो, त्याला खूप मोठे अडथळे असतात. आणि मग इथून इथपर्यंत तुमच्यात असणारी जी काही एनर्जी होती, तुम्ही ए पासून बी पर्यंत आलात, ही सगळी एनर्जी तुम्ही याला खर्च केलेली आहे. आणि मग त्या एनर्जीचा परिणाम त्या रेजिस्टन्स मध्ये काय होतो, तर त्यात हीट निर्माण होते ह्या रेजिस्टन्स मध्ये. मग ती हीट किती असते ते आता आपल्याला बघायचं. हे किती विचार केलेला आहे सायंटिस्टनी, बारीक 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 गोष्टीचा. आपण ह्या गोष्टीचा काही विचार करत नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीसारखं तुम्हाला समजून घ्यावं लागेल की एनर्जी ट्रान्सफर कशी होत असते, आणि एका एनर्जीचं रूपांतर दुसऱ्या एनर्जीमध्ये कसं या ठिकाणी ते ट्रान्सफर होतं ते दिलेलं आहे. की एनर्जी ट्रान्सफर इन द इलेक्ट्रिक सर्किट कशा प्रकारे, काय कळतं त्याच्यामध्ये, फक्त ए पासून बी पर्यंत चार्ज गेलेला आहे एवढं आपल्याला माहित आहे, पण तो चार्ज जाण्यासाठी किती वेळ लागला त्यासाठी टी अक्षर आहे. त्यानंतर ए कडून बी कडेच काय गेला, कारण एचं पोटेन्शियल जास्त असतं. एचं पोटेन्शियल जास्त असल्यामुळे ए कडून बी पर्यंत त्या ठिकाणी काय झालेला आहे, तो चार्ज गेलेला आहे. आणि मग तो जरी त्यांनी जे काही वापरलेला चार्ज आहे, त्याच्याला त्याला याला चार्ज जो काही मिळाला आहे, ते कशामुळे मिळाला आहे, त्या सेलमुळे मिळाला आहे. त्या सेलने त्याला एनर्जी प्रोव्हाइड केली, म्हणून हा चार्ज ए पासून बी पर्यंत गेला आहे. ठीक आहे, ए पासून बी पर्यंत गेला आहे, तो चार्ज सगळा संपला. मग तो चार्ज गेला कुठं, तर इथून इथपर्यंत येण्यासाठी तो खर्च झालेला आहे. मग तो खर्च झालेला चार्जचा परिणाम कशात झाला, तर ही इलेक्ट्रिक कॉईल किंवा ही जी काही ज्याला आपण म्हणतो की या ठिकाणी रेजिस्टन्स, हे गरम होण्यामध्ये झालं. म्हणजे इथून विद्युतधारा वाहते, पण त्याचा परिणाम म्हणून ही तार गरम होते. ही तार का गरम झाली नाही, कारण त्याला इथं कसल्याच प्रकारचा रेजिस्टन्स नव्हता. इथे गेले की रेजिस्टन्स झालेल्या ठिकाणी, आणि मग ती एनर्जी इथं खर्च झाली, आणि म्हणून ही तार तप्त होते. आता इथपर्यंत तुम्ही लक्षात ठेवा. मग याच्यावर काही इक्वेशन तयार होतात, त्याची माहिती आपण उद्या तासामध्ये घेऊ. तुम्ही याला म्हणायचं फिजिक्स. हे इतकं बारीक बारीक लक्ष त्याच्यात ठेवावं लागतं, आणि तेव्हा थोडंफार आपल्याला त्यातलं कळतं.
तर हाच पॅराग्राफ पुन्हा आणखी उद्याच्याला रिपीट करण्यात येईल आणि मग पुढचं इक्वेशन तुम्हाला दिलं जाईल, तेव्हा तुम्हाला ते कळणार आहे डायरेक्टली. येईल लक्ष सगळ्यांच्या आता? लक्षात येईल ना? हो सर. आहे थोडस कॉम्प्लिकेशन आहे, त्याला दोनदा तीनदा जर ज्यावेळेस सांगताल का त्यावेळेस तुमच्या हळूहळू लक्षात येईल, ते फिजिक्स मधला भाग आहे हा. ठीक आहे, मग बाकीच भाग आपण उद्याच्या घेऊ आता. आलं ना लक्षात सगळ्यांच्या? पूनम, हा, आणि तासाचं काय अडचण आहे मला तुमच्या, कसं तुमची शाळा कोणती पूनम? शांता विद्या मंदिर. असं का? दुपारी तास किती वाजता असतो तुमच्या? 12ला. हम्म, सकाळी असतो रे, सकाळी 2. हा, मग मला त्या अनुष्काने टाकलेलं बघा टाइम टेबल, मग त्याप्रमाणे का? चालतं मग आपण करू काय त्या जजमेंट त्याच्यामध्ये. तुम्ही 4ला म्हणलात ना, तर तो बी घेऊ, कारण मला हे दुपारी पुन्हा आणखी शाळेचा क्लास घ्यायचा आहे ना. तर मॅथचा सकाळी घ्यायला लागले, आता हे 3 वेळा 3 तास झाले, आपल्याला बी कंटिन्यू घ्यायचे का सेपरेट ठेवायचे तुमच्याच मनावर डिपेंड आहे. कारण तुम्हाला शाळेतले कंटिन्यू असले त्यानंतर आमची कंटिन्यू केली तुम्ही फार बोर होता. आणि ह्या फिजिक्सला खूप आपल्याला फ्री माइंड ठेवावं लागतं, तेव्हा ते थोडं लक्षात येते. फिजिक्सचा भाग आहे. जो कोणता पार्ट समजत नसेल मग तो काय करायचा, विचारायचा. असं समजा तुम्ही फोनवर विचारला तरी चालतं, किंवा असं जरी विचारलं तरी चालतं. आता मी काय केलं, रेकॉर्डिंग बंद करून मग तुम्हाला ते विचारायला लागले. सर मला एक डाऊट होता. डाऊट होता एक. हा, बरं ना. ते बायकार्बोनेट आणि हायड्रोजन कार्बोनेट सेम असतं का? हायड्रोजन कार्बोनेट हा, आणि बायकार्बोनेट सेम असतं का? नाही, त्याच्यामध्ये बदल राहील ना. म्हणजे बायकार्बोनेट जे असतात का, बायकार्बोनेट जसं आता खाण्याचा सोडा आणि धुण्याचा सोडा, हे दोन्ही बी काय येतं, कार्बोनेट येतं. तर धुण्याचा सोडा जो आहे का, तो Na2CO3 आहे. आणि हा, तुम्ही NaHCO3 ज्याला म्हणता बायकार्बोनेट, तर नुसतं बायकार्बोनेट जर फॉर्म्युला घेतला तर HCO3 असेल बघा त्याच्यामध्ये. तोच तुम्हाला म्हणायचा ना. मग ते हायड्रोजन कार्बोनेट त्याला असा उल्लेख नाही करणार, बायकार्बोनेट म्हणून उल्लेख करतात. पण त्याचं हायड्रोजन कार्बोनेट असं बी नाव तुम्ही कुठं बघितलं? सायन्सची डिक्शनरी आहे का? हे असं असेल ज्यामध्ये हे 2 असल्या ठिकाणी. हा काय माहितीये का, हा आहे कार्बोनेट, हा आहे बायकार्बोनेट, NaHCO3. तर तिचं नाव तुम्हाला असं दिलं होतं का ज्यामध्ये हायड्रोजन कार्बोनेट? सर, हायड्रोजन कार्बोनेट पण आणि बायकार्बोनेट. हो, मग ते सेम होतं, बरोबर. कारण HCO3 म्हणजे बायकार्बोनेट असा उल्लेख त्याचा केला आहे. तुम्हाला फक्त सेपरेट दिला असेल त्यामध्ये. याला असं नुसतं एवढं जर असं तर हायड्रोजन कार्बोनेट म्हणून त्याचा उल्लेख केला असेल, नुसतं सेपरेट वाचण्यासाठी. ठीक आहे, मग काय नाही, एकच आहे त्या, लक्षात ठेवा. ठीक आहे, मग उद्याच्याला मी काय करू, आज थोडा आता मी हे आता मोबाईलवर चाललं ती चांगली गोष्ट आहे ती. आमचं वायफाय काय झाले,
कालच्या पावसापासून बंद पडलेलं आहे. नाहीतर मग मला सकाळीच तास घ्यायचा होता. बाकी काही अडचण नाही ना आता? नाही सर. ओके.